नमस्कार, मी अभिनेत्री मोनिका राठी, म्हणजेच तुमची कॉन्स्टेबल मंजू. तर आज मी स्टार मीडियासोबत इंटरव्ह्यू करते आणि ते मला काही इमोजीज दाखवत आहेत. ते इमोजीज मी कोणाला आणि का डेडिकेट करते ते आपण बघूया. सवी कवी त्या सेटवर सतत रेडी झालं की लगेच एक सेल्फी, पॅकअप झाल्यावर एक सेल्फी, स्टोरी टाकत असतात. नेहमी बूस्ट कोण करत असतं? डॅडी म्हणजे माझे सिरियलमधले माझे सासरे, पप्पा. ते खूप मोटिवेट करत असतात आम्हाला. इन्क्लुडिंग यू असू शकतो. हा, इन्क्लुडिंग यू पण असू शकतो. नाही मला नाही एक सारखा राग कोणाला येतो? नको, त्यांचं नाव नको घ्या, दुसरं काहीतरी घेते. कुणाचं नाव घेऊ? राग कोणाला? तो आमचे साऊंड दादा, विशाल दादा. सत्या कायम इथं असतोय, बडबड 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 आमच्या दोघांचं चालूच असते. सत्याच तो फ्री टाइम मध्ये नेहमी गाणी ऐकत असतो, स्वतःच्या दुनियेत असतो किंवा मला पिडत असतो, बस. रड्याची भूमिका नाहीच. ऍक्च्युली सिरियलमध्ये मी रडते, मी मलाच देईन. सपना माझी जाऊबाई जी झाली आहे सिरियलमध्ये, सपना, ती सतत सगळ्यांसाठी काही काही घेऊन येत असते. पीसफुल आत्मा डॅडी, माझे पप्पा. झोपा कोण काढत असतं? सवी कवी. मी सुद्धा. ब्रेक मिळाला की लगेच झोपून जाते मी. मम्मी साहेब म्हणजे ज्या सासूबाई आहेत माझ्या, त्या खूप अशा जागा काढतात, काहीतरी नवीन प्रत्येक टेकमध्ये काय मला नवीन देता येईल ट्राय करत असतात. मी स्वतः. सतत भूक कोणाला लागलेली असते? सवी कवी, सपना, मी, तिघे आम्ही. अरे बापरे, वी ऑल आर ब्युटिफुल. ऑल गर्ल्स आर ब्युटिफुल. नाही, सगळे येतात, व्यवस्थित येतात. सगळे इथेच राहतात, त्यामुळे व्यवस्थित एकाच गाडीतून जातो. पर्याय नाही आहे लेट यायला. पीजे मारत कोण राहत सतत? मम्मी साहेब, आत्या आमची, मंजू घरातली आत्या, डीजे. नाही, अमृता 100%. सॉरी माझ्याच असते. सवय मला, चुकली की म्हणजे चुकलं नाही तरी सॉरी. मंजू, अर्धी मंजू झाली मी आता, त्यामुळे सॉरी चालू असते. अमृता. सो मी या इमोजीज डेडिकेट केल्या आहेत आमच्या सेटवरच्या कलाकारांना. तुम्हाला कितपत योग्य वाटते ते नक्की कळवा आणि पाहायला विसरू नका कॉन्स्टेबल मंजू, रोज रात्री 8 वाजता फक्त आपल्या सन मराठीवर.